सनसनीखेज खबरें देखने के लिए देखते रहिए सच्ची ललकार। सिकल सेल आजार उमरेड शहरातून करूया हद्दपार। उमरेड शहरात सिकल सेल जनजागृती कार्यक्रम दिनांक 26/6/2024 आयोजित करण्यात आला। यात प्रथम नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र कावरापेठ पासून उमरेड नगर परिषद कार्यालय व नूतन आदर्श विद्यालय मार्ग ग्रामीण रुग्णालयापर्यंत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले। त्यानंतर सिकल सेल आजाराबाबत तज्ज्ञांमार्फत चर्चा व सत्र तपासणी शिबिर असे विविध उपक्रम घेण्यात आले। सिकल सेल हा अनुवांशिक रोग असून अतिशय त्रासदायक आजार समजला जातो। या आजाराचे वैशिष्ट्य असे की यामध्ये माणसाच्या शरीरातील लाल रक्तपेशी ह्या गोलाकार नसून विळाच्या आकाराच्या आढळून येतात। यामुळे शरीरामध्ये अनेक प्रकारचे वेदना व अस्वस्थता उत्पादन होते। जागतिक आरोग्य संघटना WHO 19 मे हे जागतिक सिकल सेल दिवस म्हणून घोषित केले आहे। या निमित्ताने दरवर्षी जून महिन्याला सिकल सेल पंधरवडा चे आयोजन केले जाते व त्यामध्ये विविध उपक्रम घेतले जातात। यावर्षी प्रभात फेरीच्या माध्यमाने जनजागृती करण्याबाबत कल्पना सुचवण्यात आली व उमरेड शहरात पहिल्यांदा अशा प्रकारचे आयोजन करण्यात आले। यामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि नागरी आरोग्य केंद्र या पाचही आरोग्य संस्थेतील अधिकारी कर्मचारी सिकल सेल कार्यक्रम अधिकारी आरोग्य सेविका MPW आशा गट प्रवर्तक आशा महिला आरोग्य समिती सदस्य सिकल सेल प्रभावित व्यक्ती नागरिक यांनी सहभाग घेतले। उपचार करून कायमरूपी हे आजार बरे करता येते नसल्यामुळे यावर मात करण्याचे एकमेव उपाय आहे होण्यापासून रोखणे म्हणजे संरक्षणात्मक उपाय। याकरिता आजाराबाबत जनजागृती व माहितीचे प्रसार अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामीण रुग्णालय उमरेड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर खान मॅडम यांनी चर्चा सत्र दरम्यान सांगितले। सिकल सेल नियंत्रण करण्यात आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेविका यांच्या भूमिकेचे महत्त्व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती दीपिका गोरडे यांनी पटवून दिले। जिल्हा सिकल सेल कार्यक्रम श्रीमती प्राजक्ता चौधरी यांनी सिकल सेल पीडितांसाठी शासनामार्फत उपलब्ध सोयी सवलतीची माहिती दिली। सिकल सेल अनुवांशिकरित्या कशाप्रकारे जोडप्यामधून त्यांच्या मुलांमध्ये होऊ शकतो व ते कशाप्रकारे टाळता येऊ शकतो यावर श्रीमती दीपलता पटले यांनी सविस्तर माहिती दिली। सिकल सेल हे आजार आदिवासी जमातीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो। त्यातून दिसून येणारे सामाजिक व आर्थिक निराधारकाचे सिकल सेल या आजारासोबत असलेले संबंधाबाबत डॉक्टर मिथुन खेरडे यांनी सांगितले। सिकल सेल व्यक्तींना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याकरिता मंच उपलब्ध करून देण्यात आले। सिकल सेल सोबत जगताना रुग्णांच्या समोरील सामाजिक व आर्थिक समस्या तसेच शासकीय सोयी सवलती मिळण्यामध्ये त्यांना येणारे अडथळे व त्यामध्ये समाधान यावर सिकल सेल पीडित व तज्ज्ञांद्वारे मत व्यक्त केले। डॉक्टर स्वप्नील सहारकर यांच्या हस्ते सिकल सेल पीडितांना पिवळी व पांढरे कार्ड वाटप करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोरेश्वर गजबे यांनी केले। आभार प्रदर्शन श्रीमती दीपलता पटले यांनी केले। सिकल सेल या आजाराला उमरेड शहरातून हद्दपार करण्याचे संकल्प या निमित्ताने घेण्यात आले। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर खान मॅडम तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप धरणटोक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील सहागतकर पब्लिक हेल्थ मॅनेजर डॉक्टर मिथुन खेरडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन केले।
सनसनीखेज खबरें देखने के लिए देखते रहिए सच की ललकार।